सांगा. पाटील आणि प्रसाद लाड यांची आज बैठक होते. म्हणजे राज्य सरकारकडूनच ते शिष्टमंडळ गेले. जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणे नसतात. तुम्ही अनेकदा भेटलेले आहेत. कसं बघताय आंदोलनाची घोषणा आणि राज्य सरकारची शिष्ट आहे? तर माझ्या भूमिकेमध्ये प्रसाद लाड साहेब आहेत. प्रसाद लाड साहेब तिथे पोचलेत मला असं वाटतं. आणि कायमस्वरूपी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही शिंदे साहेबांनी निर्णय घेतले, त्याच्यानंतर देवेंद्रजींनी निर्णय घेतले, हे समाजाच्या हिताचेच निर्णय सरकार म्हणून, महायुती सरकार म्हणून आम्ही घेतलेले आहेत. परंतु हे सगळं करत असताना ओबीसीच्या देखील कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ही दक्षता महाराष्ट्र सरकारनं घेतलेली आहे. महत्त्वाची भूमिका आहे की अजून काही त्याच्यामध्ये जर त्रुटी शिल्लक राहिल्या असतील तर त्या समितीचे अध्यक्षही विखे पाटील साहेब आहेत आणि विखे पाटील साहेबांच्या समितीत मी देखील आहे. त्याच्यामुळे अजून काही जर त्रुटी शिल्लक राहिल्या असतील किंवा कुठं अन्याय होतोय असं मनोज जरांगे पाटलांना जर वाटत असेल तर त्या संदर्भामध्ये आज प्रसाद लाड चर्चा करतील. मुख्यमंत्री महोदयांशी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलतील आणि त्याच्यातनं मार्ग निघेल. पण आंदोलन करू नये हीच भूमिका आहे ना तुमची? तर आंदोलन करू नये आणि आंदोलन करण्याची परत वेळ येऊ नये ही आमची भूमिका आहे. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले 2-3 वर्ष मी स्वतः आहे. मी अनेक वेळा मनोज जरांगे पाटलांना भेटलेलो आहे, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका 100% होती आहे आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे. परंतु हे सगळं करत असताना आंदोलनामागच्या पार्श्वभूमीच्या काही गोष्टी आहेत त्या ऐकण्यासाठीच आज प्रसाद लाड आलेले आहेत. ते ऐकून घेतील. त्यांची सातत्याने भूमिका आहे की राज्य सरकारच माझ्यावर ही वेळ आणते म्हणून मला हे आंदोलन आणि नाही, काही गोष्टींना मला असं वाटतं की कायदेशीर आणि तांत्रिक उशीर होत असतो. सातारा गॅजेट असेल, पुणा गॅजेट असेल, या संदर्भातली त्यांची जी काही चर्चा आहे ती चर्चा करत असताना शिवेंद्रराजे भोसले देखील आमच्या समवेत त्या समितीमध्ये होते आणि त्याच्यानंतर प्रामाणिकपणानं समितीनं देखील आणि सरकारनं देखील हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालच तुम्हाला आठवत असेल की कालच 150 कोटी रुपये हे महामंडळाला देखील देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं घेतलेला आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागते त्या त्या ठिकाणी सरकार घेतं. प्रसाद लाड असं म्हणाले तिथे जाऊन की जर मागण्या त्यांच्या मान्य झाल्या नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. प्रसाद लाड साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. ते शिष्टमंडळ म्हणून येत असताना काहीतरी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलून आले असतील. त्याच्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य वैयक्तिक त्यांच्या बाबतीतलं केलेलं आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. त्याच्यावर ते काही योग्य निर्णय घेतील. या सगळ्यामध्ये असं आहे की तुमच्यावरती पण आरोप झाला आणि तो आरोप असा होता की तुम्ही भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटील काही दिवसानंतर आंदोलन करतात. बघा, मला भेटल्यानंतर मनोज जरांगेने जर आंदोलन थांबवलं असतं किंवा सुरू झालं असतं तर मागच्या 3.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पत्रकारांपेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांना जास्त अनुभव आला असता. त्याच्यामुळे अनेक वेळा मी त्यांना भेटलो, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली. पण परवा जेव्हा मी त्यांना भेटायला आलो, मी असं काय लपून छपून भेटायचं असतो तर पूर्वी जसं लपून छपून त्यांना भेटायला जायचो तसं गेलो असतो. मी डायरेक्ट माझ्या संरक्षणाचा कॉन्वॉय घेऊन मी त्यांच्या दारामध्ये गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी माझा सत्कार करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला. मी बसलेला असताना त्यांच्याबरोबर चहा पित असतानाचे फोटो आले. त्याच्यामुळे जगजाहीर मी तिथे गेलेलो होतो. आणि मनोज जरांगेंनी मी सांगून ऐकावं एवढं ते काही छोटं नेतृत्व नाही आहे. ते मराठा समाजाचं नेतृत्व करतात, त्यांच्याबरोबर लोक आहेत आणि मी जाऊन तिथं त्यांना सांगून ते आंदोलन करणार, मी आंदोलन थांबवणार अशी काही परिस्थिती नाही आहे. त्यांना लाखो मराठा समाजातले युवक जे आहेत हे नेता मानतात. त्याच्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांची भूमिका जेव्हा वेगळी असते तेव्हा समजवण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. परंतु तुम्ही कोणाचं ऐकताय ह्याच्यावर देखील मला असं वाटतं की काही थोडंफार अवलंबून असतं. गुणरत्न सदावर्तींनी सांगितलं की मी तिथं गेलो आणि आंदोलनाला सुरुवात झाली. त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी ब्रेकिंग बनवली आणि मी तसं करू शकतो अशा पद्धतीच्या भूमिका निर्माण झाल्या. आता हे बोलण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे हे जर मला असं वाटतं की युबीडीच्या कुठच्या नेत्यांना बोललं असतं किंवा स्वतः भाजपाचे कोण नेते बोलले असते मी समजू शकलो असतो. आमचे वकील साहेब तुमचं पण मनोरंजन करतात, आमचं पण करतात आणि महाराष्ट्राच्या जनतेचं करतात. वकील साहेब कुणाच्या ह्याच्यावरनं बोलतात असं हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. बघा, ते त्यांनी सांगितलं मी मनोज जरांगेला भेटलो म्हणून आंदोलन सुरू झालं म्हणून मी त्या वकील साहेबांवर काही टीकाबिका करणार नाही. त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. पण ते जे दुसऱ्याच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालतात ते कुठं कायद्यात नाही आहे. त्याच्यामुळे ते जे बोलले त्याच्यावर मी काही टीका टिप्पणी केली नाही. तेवढंच सांगितलं की तुमचं सगळ्यांचं मनोरंजन झालं.
महाराष्ट्राला ब्रेकिंग मिळाली आणि महाराष्ट्राचं मनोरंजन झालं. तुम्ही भेटलात नंतर आता लाड भेटायला गेले, काही दिवसांनी आणखी कोणी भेटले, या सगळ्या भेटीला कसं पाहता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? नाही, आता मी आपल्याकडनंच बघतोय आणि ऐकतोय की प्रसाद लाड साहेबांना शिष्टमंडळ म्हणून शासनानं पाठवलेलं आहे किंवा मुख्यमंत्री मोदयांनी पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे ते आता तिथं मनोज जरांगे पाटलांचं ऐकतील, त्यांच्याशी चर्चा करतील, त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या मंत्रिमंडळासमोर किंवा उपसमितीसमोर मांडतील आणि त्याच्यातनं न्याय मिळेल ही खात्री आहे. त्यांना तुम्ही भेटणार मारण्याची परत? पण धमकी देण्यात आलेली आहे कोणाला? प्रसाद लाड यांना. त्यांना वर्षावर्षी शिबिरं करण्यात आली. नाही, ही काय पद्धत बरोबर नाही. ह्या एक ट्रेंड पडत चाललेला आहे. म्हणजे मी जर तुमच्या विरोधामध्ये काहीतरी बोललो किंवा तुम्ही माझ्या विरोधामध्ये बोलला तर माझ्या सो कॉल्ड कार्यकर्त्यांनी तुम्हाला फोन लावायचा आणि आई बहिणीवरनं शिव्या घालायच्या. हा एक ट्रेंड पडलेला आहे. मला तर असं वाटतं की ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्याच्यावर पोलिसांनी कटाक्षानं कारवाई केली पाहिजे या मताचा मी. जरांगे तुम्ही पाटलांच्या परत- मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाहीये, त्यामुळे त्यांना वारंवार उपोषण करावं लागतं. ते सरकारवर नाराज आहेत. त्यांची भावना आहे की हे सरकार आमच्यासाठी काही करत नाही. मात्र दुसरीकडे म्हटलं जातंय की ह्या सरकारनं आतापर्यंत समाजाला जे दिलं नव्हतं या सरकारने ते दिलेलं आहे. ते नक्कीच दिलेलं आहे ना. तुम्हाला आठवत असेल 3.5-4 वर्षापूर्वी जी एक जाहीर सभा झाली शिवसेनेची, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण देतो म्हणून सांगितलं आणि ते 10% आरक्षण देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आजही ते टिकलेलं आहे. आज MIDCची भरती होताना देखील 10% मराठा समाजाचं आरक्षण बाजूला ठेवून म्हणजे इन्क्लूड करून त्याच्यामध्ये आम्ही भरती करतो. आणि सारथीचे पैसे असतील, सारथीच्या इमारती असतील, सारथीचे ऑफिसेस असतील, काल मी जसं सांगितलं तसं महामंडळाचे पैसे असतील, हे सरकारनं दिलेलेच आहेत ना. परंतु त्याच्यामध्ये जरी काही मनोज जरांगे पाटलांना त्रुटी राहिल्या असं वाटत असेल तर आज ते प्रसाद लाड यांच्याशी बोलतील आणि प्रसाद लाड सरकारकडे तो प्रस्ताव आणतील. गरज पडल्यास पुन्हा एकदा मनोज जरांगेंना भेटण्याची गरज पडली तर आपण स्वतः पुन्हा भेटत? नाही, मला मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं आणि शासनाच्या वतीनं मला जा म्हणून सांगितलं तर मी नक्की जाईन. ठीक आहे. विषयांतर करतो. संजय शिरसाट भरपूर वेळा हाच विषय झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्याचं हसन मुश्रीफ पण आले आणि त्याचं कारण आहे वारंवार सांगूनही ते आमच्या पक्षाबाबत बोलतात. यापूर्वी समन्वय समितीमध्येही आमच्यासोबत याबाबत चर्चा झाली होती आणि तुम्ही समज द्यावं असंही झालं होतं. मात्र ते वारंवार बोलतात म्हणून तक्रारीची वेळ आहे. नाही, बघा, मी एखादी भूमिका वैयक्तिक ज्यावेळी मांडतो तर ते मांडतात, ती काही पक्षाची भूमिका नसते. आम्हाला ज्यावेळी पक्ष सांगतो की ही भूमिका पक्षाची म्हणून मांड, त्यावेळी ती पक्षाची भूमिका असते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची आहे, त्याच्याबद्दलची पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे. तो आमचा मित्र पक्ष आहे. आनंद परांजपेंचा ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची मी स्वतः बोललो होतो आणि त्याच्यानंतर तो प्रवेश झाला. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची डॅमेज करणं हे काही आमचं उद्दिष्ट नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये आम्ही बोलणं हे देखील योग्य नाही. त्यांचा पक्ष सक्षम आहे, त्यांच्या नेत्या सक्षम आहेत, त्यांचे पदाधिकारी सक्षम आहेत. त्याच्यामुळे त्यांचा पक्ष कसा वाढवायचा, कसा टिकवायचा हे ते ठरवतील. आमचा पक्ष कसा वाढवायचा हे आम्ही ठरवणार. ही तक्रार योग्यच म्हणावी. हे तक्रार त्यांनी कोणाकडे केली मला माहित नाही. उपमुख्यमंत्री पण एकनाथ समन्वय समितीमध्ये मात्र ही चर्चा झाली की महायुतीतल्या नेत्यांवर किंवा महायुतीतल्या संघटनेवर बोलण्याच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी आमच्या 3 नेत्यांची परवानगी घेतल्याशिवाय बोलू नये. हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे शिरसाटांचं. ते नक्कीच वैयक्तिक असेल ना, कारण मला देखील पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असं बोल जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते माझं वैयक्तिकच मत आहे. असंही पण ते प्रवक्ते पण आहेत ना, प्रवक्त्याचं मत व्यक्तिगत नसतं. जरी प्रवक्ते, महाजन साहेब देखील प्रवक्ते आहेत, मी देखील प्रवक्ता आहे. जोपर्यंत पक्ष आम्हाला एखादी लाईन देत नाही किंवा पक्ष एखाद्या गोष्टीवर ही भूमिका मांड म्हणून सांगत नाही, पक्षाची भूमिका आहे अशा पद्धतीचा आदेश आम्हाला होत नाही, तोपर्यंत माझं मत, मी शासन म्हणून जे बोललो मगाशी की प्रसाद लाड तिथं गेलेले आहेत अशा पद्धतीचा निर्णय घेतले, मी शासन म्हणून बोललोय. पण माझ्या पक्षाची भूमिका ही जोपर्यंत माझा पक्ष मला आदेश देत नाही किंवा पक्षप्रमुख आदेश देत नाही तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला असं ऐकतोय मी. भाजप 10, तुम्ही 5, राष्ट्रवादी 2. नाही. तुम्ही ऐकला पण अजून आम्ही ऐकलेलं नाही. ते नाही, तुमच्या जवळ ऐकायचं होतं काय नाही, याच्यामध्ये एक 3-4 दिवसापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक बैठक झाली. त्यांच्यामार्फत बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब होते आणि शिवसेनेतर्फे मी आणि दादा भुसे साहेब होतो. आम्ही सगळ्यांनी मिळून सर्वसमावेशक असा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्याच प्रस्तावावर आता 3 नेते बसतील आणि योग्य तो निर्णय घेतील. इंधनाचा प्रचंड तुटवडा आहे. एकीकडे राज्य सरकार सांगते तुटवडा नाही, मात्र ग्रामीण भागात कुठेही फिरा डिझेल पेट्रोल मिळत नाही, लोकांचे हाल सुरू आहे. याला जोडूनच लोकप्रतिनिधींना पण याचा फटका बसतोय. अनेक लोकप्रतिनिधींना दौरे कमी करायची वेळ आलेली, कारण डिझेल मिळत नाहीये, सर्वसामान्य मिळत सगळ्यांना. नाही, याच्यावेळी आपण देखील सगळ्यांनी देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे.
हे काही देशाच्या नेत्यांनी किंवा केंद्र सरकारनं केलेली कृत्रिम टंचाई ही नाही आहे. हे कुठेतरी आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, तेलाच्या साठ्यावर काही ठिकाणी अटॅक झालेले आहेत, म्हणून ही परिस्थिती आपल्या देशावर निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारवर टीका करणं, पंतप्रधानांवर टीका करणं, याच्यामध्ये काय पंतप्रधानांचा ते युद्धाशी काय संबंध आहे? त्याच्यामुळे कोणीही राजकीय वातावरण याचं तयार करू नये, राजकीय वलय याला लावू नये. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या सकट आम्ही सगळ्यांनी या देशाच्या राष्ट्रीय संकटाला सगळ्यांनी एकत्र सामोरं गेलं पाहिजे. माझ्यामुळे डिझेल मिळत नाही, तुझ्यामुळे डिझेल मिळत नाही, तुझ्यामुळे पेट्रोल मिळत नाही, हे जर कृत्रिम टंचाई केंद्र सरकारनं तयार केली असती तर तुमचं म्हणणं योग्य आहे. तरी केंद्र सरकार याच्यामध्ये पुढाकार घेते. स्वतः नरेंद्र मोदी साहेब जेव्हा UAE ला होते किंवा परदेश दौऱ्यावर होते त्यावेळी देखील आपल्याला इंधनाची टंचाई भासणार नाही अशा पद्धतीचे काही करार त्यांनी केलेले आहेत. राष्ट्रवादीतील काही नेते जे आहेत ते आपल्या पक्षाच्या संपर्कात आहेत असं शिष्टर सांगतायत. इनकमिंग देखील आपल्या पक्षामध्ये बरीच काही झालेली आहे. मात्र मग यामध्ये काही तुमचेच नेते आहेत त्याच्यामध्ये नाराजी. मी काल याचं उत्तर दिलं सगळ्याला की शिरसाट साहेबांच्या संपर्कामध्ये कोण आहेत हे काय मला माहीत नाही. त्याच्यामुळं याचं उत्तर शिरसाट साहेबच देऊ शकतात. सर, आज प्रसाद लाड साहब मनोज जरांगे पाटिल से मुलाकात हुई है।